नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा 2025 साठी आपण इथं लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे. जीएस पेपर 3 स्ट्रॅटेजी आणि सिलेबस जो आहे तो आपण डिकोड केलेला आहे. आज पेपर 2 साठी आपली जी स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, नक्की याच्यामध्ये काय विचारलं जातं आणि कशा प्रकारे आपण स्टडी केला पाहिजे. प्रत्येक सेशन मध्ये मी तुम्हाला हे सांगते की फक्त यूपीएससी ला डोक्यात ठेवून तुम्ही त्या पद्धतीने जाऊ नका. यूपीएससी सारखा सिलेबस जरी असला तरी सुद्धा थोडाफार चेंजेस जो आहे आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे, ओके. ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला मी जे बुक्स सांगते बुक लिस्ट मध्ये ती मिळून जातील. अदरवाईज तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट वरती पण आपली पुस्तकं मिळतात, तिथून पण तुम्ही मागवू शकता. ठीक आहे, ओके. सॉरी. चल तर आपण स्टार्ट करूया आपल्या सेशनला. बघा, पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस, सॉरी. तर हा जो आपला पेपर आहे जनरल स्टडीज पेपर 2, याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन हा सगळा भाग तुम्हाला इथं अभ्यासावा लागतोय. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये जो आपला पहिला पार्ट येतो, ज्याला आपण भारतीय संविधान म्हणतो, पॉलिटीचा जो भाग आहे, तर इथं जो पार्ट आहे हा पार्ट बऱ्यापैकी तुम्ही अभ्यासलेला असेल. ठीक आहे. हे सगळं स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण काय करूया, एक थोडंसं डिस्कशन आपण इथं घेऊया. एकच मिनिट थांबा, इथं घेऊया आपण. ठीक आहे, ओके. बघा, सगळ्यात महत्वाचं की तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वापरलेलं असेल किंवा जे काही कुठलं पुस्तक वापरलेलं असेल प्रिलियम साठी, ओके, त्याचा तर तुम्हाला उपयोग होणारच आहे. पण आता तुम्हाला वापरायचं आहे पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. ठीक आहे. कारण का आपण एक्झाम देतोय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची, बरोबर. तर हे पुस्तक तुमच्यासाठी मस्ट आहे. परंपरागत वर्णनात्मक परीक्षेसह वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी पण तुमची होणार आहे. ठीक आहे. तर पहिलं पुस्तक तुमच्या बुकलिस्ट मधलं हेच असायला पाहिजे, पहिलं पुस्तक. त्याच्यानंतर आपला क्रमांक लागतो जो आपला सेकंड एआरसी रिपोर्ट आहे, त्या सेकंड एआरसी रिपोर्ट. आता हा जो सेकंड एआरसी रिपोर्ट आहे ना, तुम्ही म्हणाल की मॅडम हा रिपोर्ट पब्लिश होऊन तर 10 वर्षापेक्षा पण जास्त काळ लोटलाय. बरोबर आहे, जर तरी सुद्धा हा प्राइसलेस आहे, खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे याचं. आता हा रिपोर्ट तुम्ही कम्प्लीट वाचा. लक्षात घ्या, रिपोर्ट कम्प्लीट वाचा, पण लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, फक्त रिकमेंडेशन जे आहेत ना, त्या रिकमेंडेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे. बरोबर, म्हणजे वाचताना सगळं वाचा, पण लक्षात काय ठेवायचं आहे, रिकमेंडेशन लक्षात ठेवायचे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर इथपर्यंत तुमचा हा भाग इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम सगळेजण तर म्हणतात की करंट अफेअर्सचा रोल खूप मोठा आहे, ऑब्विसली आहे. तर इथं तुम्हाला द हिंदू न्यूज पेपर जो आहे तो वाचावाच लागेल. तुम्ही म्हणाल मॅडम लोकसत्ता वाचला तर चालणार नाही का. बघा, क्वालिटी जर तुम्ही बघितली पेपरची, आतापर्यंत तुम्हाला मी कधी फोर्स केला नव्हता की नाही तुम्ही द हिंदू वाचाच म्हणून राज्यसेवेसाठी, पण आता तुम्हाला आन्सर रायटिंग साठी द हिंदू वाचावा लागेल. तुम्हाला द बिग पिक्चर ऑन राज्यसभा टीव्ही हे पण तुम्हाला बघावं लागेल. ठीक आहे, ओके. हे तुमच्या डेली रुटीनचा भाग असला पाहिजे. RS टीव्ही, राज्यसभा टीव्ही वरचे बिग पिक्चर्स तुम्हाला बघायला पाहिजेत. त्याच्यानंतर करंट अफेअर मटेरियल जे आहे, एखाद्या कोचिंगचा असू द्या किंवा एखाद्या पब्लिकेशनचा असू द्या, तर तुम्ही वापरू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये कम्फर्टेबल असाल तर तुम्ही डेफिनेटली ते वापरू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे PRS इंडिया फॉर लेटेस्ट लेजिस्लेशन, याच्यासाठी तुम्ही PRS ची वेबसाईट इथं वापरली पाहिजे म्हणजे पाहिजेच. ठीक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता तुम्हाला मी स्ट्रॅटेजी बद्दल थोडक्यात बोलेन आणि मग जो आपला सिलेबस आहे ना, तो सिलेबस मी तुम्हाला इथं डिकोड करून देते. ठीक आहे, ओके. बघा, स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. आर्टिकल वगैरे आपण केलेले असतात, बरोबर. आता या स्ट्रॅटेजी मध्ये पहिला महत्वाचा रोल कशाचा आहे तो माहितीये, की तुमचे आन्सर जे आहेत ना, ते आन्सर तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकलनी सुरू केले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल बघा, आर्टिकल 38 ते 51 फॉर DPSP, बरोबर. आर्टिकल 280 फायनान्स कमिशन, अशा प्रकारे. ओके. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला तुमचे आन्सर कशाने स्टार्ट करायचे,
कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकल जे आहेत ना त्या कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकलने स्टार्ट करायचे. ओके, क्लिअर. सेकंड तुमचा महत्वाचा मुद्दा इथे येतो की टेक्निकल टर्म असतात. उदाहरणार्थ पार्लिमेंटरी सोशल ऑडिट आहे, बरोबर, सॉव्हरेनिटी आहे. तर या ज्या टर्म आहेत ना, या टर्म तुम्हाला काय करायचे तर इंट्रोड्यूस करायचे, बरोबर, की ही टर्म काय आहे, बरोबर. सार्वभौमत्व, एकात्मता, बरोबर, गणतंत्र. तर या ज्या टर्म आहेत ना या एक्सप्लेन करायचे तुम्हाला, बरोबर. म्हणजे एक्झामिनरला समजेल की बाबा विद्यार्थी संकल्पना खूप चांगल्या आहेत विद्यार्थ्याच्या, बरोबर. किंवा एक्झामिनर समजेल की हा आन्सर मध्ये हे लिहिलेलं आहे. ओके, क्लिअर. तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत, अजिबात विसरू नका. ठीक आहे. सरकारी धोरणं जी असतात ना, सरकारी धोरणे आणि जे बिल असतात मांडलेले, सरकारी धोरणे व बिल, याची पूर्ण तयारी आपण केली पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला कोण मदत करेल? PRS इंडिया, बरोबर. ओके. आणि द हिंदू, आता PRS इंडिया सोबत आपल्याला काय करायचं आहे? द हिंदू वाचायचं. ठीक आहे. क्रिटिसिझम्स वगैरे आपण तिथून वाचू शकतो. लक्षात आलं? म्हणजे PRS सोबत आपल्याला काय करायचंय? द हिंदू पण वाचायचा टीकासाठी. म्हणजे द हिंदू मध्ये तुम्हाला मे बी एखादं सरकारी धोरण आहे तर त्याच्यावरती टीका करण्यासाठी जो दृष्टिकोन आहे तो तुम्हाला तिथं मिळून जाईल. लक्षात आलं? क्लिअर. आणि मग याच्यामधून काय होतं, याच्यामधून तुम्हाला एक बॅलन्स आन्सर लिहिता येतं. समतोल असण्याचा प्रयत्न तुम्ही इथं करा, म्हणजे केलाच पाहिजे. लक्षात घ्या. आता होतं काय माहिती का, काही विवादास्पद विषय असतात, बरोबर, असतात की नाही? असतात. डिबेटेबल टॉपिक्स म्हणतो आपण. मग इथं काय केलं पाहिजे? ऑलवेज ट्राय टू राईट बोथ साइड्स ऑफ द इश्यू. आता तुम्ही म्हणाल की मॅडम क्वेश्चन मध्ये तर तसं एक्झॅक्टली विचारलेलं नाहीये. लक्षात घ्या. तरी सुद्धा तुम्हाला इथं जर डिबेटेबल टॉपिक्स वरती क्वेश्चन आला तर कायम हे लक्षात ठेवा की दोन्ही साइड तुम्ही तिथं लिहिल्या पाहिजे. ठीक आहे. ओके. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला जर विचारलं की फॉर सजेस्टिंग सम ड्रास्टिक रिफॉर्म्स, explain the reason behind the need and towards the next section of your answer. Also describe why or how sudden measures can be harmful and end of the balanced notes. ठीक आहे. तर सांगण्याचा हेतू काय माझा की एकच बाजू तुम्ही लिहू नका, तिथं तुम्हाला दोन्ही बाजू तिथं लिहाव्या लागतील. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर हे मुद्दे जे आहेत ना, हे मुद्दे नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुमचा मुद्दा येतो इथं महत्वाचा, बघा. आपल्याकडे वेळ युट्यूब वरती एवढा वेळ मिळत नाही म्हणून मी तुम्हाला जास्त काही इथं सांगू शकत नाही, तरी पण आपण बऱ्यापैकी इथं एक्सप्लेनेशन घेतोय. ठीक आहे. आता आपली उत्तरं असतात ना, तर ती उत्तरांना विश्वासार्हता जोडणं फार महत्वाचं आहे. मग इथे काय करायचं? विश्वासार्ह वाटण्यासाठी समितीचे जे अहवाल असतात ना, तर ते त्याचं कंटेंट तुम्ही इथं लिहिलं पाहिजे. नामांकित संस्थांचे काही अहवाल असतात, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय असतील, ते देखील तुम्ही इथं लिहू शकता. आणि तुमचं जे आन्सर आहे, तुमचं आन्सर इतरांपेक्षा थोडं वेगळं बनवा. वेगळं कसं बनवणार? तुम्ही आजूबाजूच्या घडामोडींबद्दल जागरूक राहावा. महिला, शिक्षण, आरोग्य, दारिद्र्य, उत्पादन, याच्याशी रिलेटेड जे काही बिल बनतायत, सरकारी धोरणं बनतायत, बरोबर, तर ते तुम्ही तुमच्या वाचनामध्ये असू द्या. सर्वोच्च न्यायालयाचे जे निवाडे असतात, बरोबर, त्याच्याबद्दल थोडीशी तुम्ही माहिती घ्या. लक्षात आलं? क्लिअर. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची उत्तरं पूर्ण करण्यासाठी थोडस वेगळी स्ट्रॅटेजी इथं वापरली पाहिजे, तरच तुम्हाला इथं खूप चांगले मार्क्स मिळतील. ठीक आहे. लक्षात आलं? तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? आपण इथं थोडीशी मेहनत आहे आपली, बरोबर आहे, थोडीशी मेहनत आहे, पण इथं तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळवून देणार आहे ही मेहनत. सुप्रीम कोर्टाचे जजमेंट इम्पॉर्टंट असतात. लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट असतात ना, तर ते खूप जास्त इम्पॉर्टन्स असतात. ते देखील आपल्याला इथं करावे लागतात. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही गव्हर्नन्स मध्ये केस स्टडीज असतील, त्याची उदाहरणं लिहू शकता. पुन्हा ARC ची मदत तुम्ही इथं करू शकता, बरोबर.
म्हणजे पुस्तकी भाषा किंवा सैद्धांतिक उत्तराऐवजी विश्लेषणात्मक उत्तर देणं इथं तुम्हाला फार जास्त इम्पॉर्टंट आहे. लक्षात आलं? क्लिअर? चालू घडामोडीचा रोल खूप चांगला आहे. आता तुम्हाला रणनीती, इथं फक्त मी स्ट्रॅटेजी सांगितली, रणनीती कशी असायला पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगेल. पण आपण काय करूया, आपण अगोदर इथं थोडंसं सिलेबस अगोदर डिकोड करून घेऊया. ठीक आहे? ओके, क्लिअर? चला बघा, तर याच्यामध्ये पहिला पार्ट येतो आपला भारतीय संविधान. तर इथं तुम्हाला संविधानाचे ऐतिहासिक आधार. ठीक आहे, मग मला सांगा, संविधानाचे ऐतिहासिक आधार जे आहेत ना, ते तुम्ही प्रिलिमला केलेले आहेत? केलेले असतात बरोबर, पण एक्झाम रिटर्न पॉइंट ऑफ व्ह्यू आपण केलेलं नसतं. ठीक आहे, बघा, भारतीय राज्यघटनेचे ऐतिहासिक आधार ब्रिटिश राजवटीतील कायदेविषयक सुधारणा, प्रशासकीय बदल, राजकीय घडामोडींचा एक जटिल परस्पर संबंध प्रतिबिंबित करतात. ठीक आहे, लक्षात घ्या. मग आता इथं तुम्हाला ऐतिहासिक आधार, उत्क्रांती, ठळक वैशिष्ट्ये, याच्यामध्ये आपण जे अभ्यासतो तेच आहे. लिखित राज्यघटना आहे बरोबर, याच्यामध्ये तुम्हाला नेहरू अहवाल असेल, बॉम्बे प्लॅन असेल, संविधान सभा असेल, हे सगळं तुम्हाला इथे लिहावं लागतं. राज्यघटनेची उत्क्रांती तुम्हाला लिहावी लागेल. 1951 पहिली दुरुस्ती असेल, त्याच्यानंतर ज्या इतर दुरुस्त्या झालेल्या आहेत त्या दुरुस्त्या कराव्या लागतील. वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला लिखित आणि सर्वसमावेशक संघराज्य व्यवस्था, संसदीय लोकशाही, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, स्वतंत्र न्याय व्यवस्था, दुरुस्ती प्रक्रिया, हे सगळं तुम्हाला आपण अभ्यासलेलंच आहे, फक्त आन्सर रायटिंगच्या दृष्टिकोनातून आपल्याला इथं करायचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर? त्याच्यानंतर आहे संघ आणि राज्यांची कार्य आणि जबाबदाऱ्या. संघ राज्य, केंद्र राज्य संबंध आपण बघितलेला आहे बरोबर, प्रिलिमला पण आपण बघितलेला आहे. फक्त आन्सर लिहिताना तुम्हाला काय करायचं आहे, करंट अफेअर्सचा इथं वापर करायचा आहे. ठीक आहे, महत्वाच्या तरतुदी कोणत्या आहेत बघा. महत्वाच्या तरतुदी जर तुम्ही बघितलं तर महत्वाच्या तरतुदीमध्ये मूलभूत हक्क आहे, मार्गदर्शक तत्वे आहे, न्यायपालिकेचं स्वातंत्र्य आहे, आणीबाणीच्या तरतुदी आहेत, अनुसूचित जाती जमाती आहेत बरोबर. मूलभूत रचनामध्ये तुम्ही काय सांगणार, मूलभूत रचना सिद्धांत मी तुम्हाला शिकवलाय 8वा पाठीमागचे लेक्चर. एक न्यायिक तत्व आहे, त्याच्यानंतर तुम्ही 73 केशवानंद भारती केस असेल, आणि याच्यामध्ये तुम्हाला मूलभूत वैशिष्ट्यामध्ये संविधानाची सर्वोच्चता, संविधानाचं धर्मनिरपेक्ष चरित्र, राज्यघटनेचं संघराज्य चरित्र, मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका असतील, न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्य असेल, हे सगळं तुम्हाला इथं काय करायचं आहे, लिहायचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर? समजलं? त्याच्यानंतर आहे जे फेडरल स्ट्रक्चर आहे, या फेडरल स्ट्रक्चरशी संबंधित समस्या आणि आव्हाने. ओके, आता हा जो भाग आहे ना, हा भाग आपल्याला प्रिलिमला विचारलेला आहे, लक्षात घ्या. पण अगेन इथं आपण आव्हाने वगैरे जे असतात ना, याच्यावरती कधी क्वेश्चन विचारलेला नाहीये. चॅलेंजेस टू द फेडरल स्ट्रक्चर ऑफ द इंडियन युनियन बरोबर. आता फेडरल स्ट्रक्चर म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे, संघराज्य, केंद्र राज्य संबंध, भारतीय संविधान. भारतीय संघराज्य शासनाच्या फेडरलवर कार्य करते, ज्याच्यामध्ये लोकशाहीचं विकेंद्रीकरण होतं. लोकशाही केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये सत्ता विभागली जाऊ शकते बरोबर. म्हणजे भारतीय संघराज्य अर्ध संघीय प्रणाली आहे, ज्याच्यामध्ये फेडरेशन आणि युनियन दोन्ही घटक आहेत. लक्षात घ्या. कलम 1, राज्याचे प्रदेश, केंद्राचे प्रदेश, भारत सरकार अधिग्रहित करू शकेल असा कोणताही प्रदेश बरोबर. ओके, आता इथं जर तुम्ही बघितलं, आव्हानांशी रिलेटेड मी बोलतेय. भारतीय संघराज्य आव्हाने काय आहेत, प्रादेशिकता बरोबर. प्रादेशिकता सगळ्यात भयंकर आव्हान आहे. प्रादेशिकता मूलतः एखाद्या प्रदेश, वंश, भाषा, संस्कृतीबद्दल प्रेम, आदराची कशी भावना दाखवते, तीव्र भावना दाखवते. लक्षात घ्या, प्रादेशिकता बरोबर. आणि याच प्रेमापोटी स्वायत्ततेसाठी लढा दिला जातो. सर्व भारतीय संघराज्याची सत्यता धोक्यात येऊ शकते. तेलुगू भाषिकांसाठी स्वतंत्र राज्याची भाषा करत 52 दिवस उपोषण स्वीकारणं बरोबर. वाचलं असेल, फाजल अली कमिशन असेल, मग तिथून पुढे गोरखालँड, बोडोलँडसाठी ताज्या निषेधाचं पुनरुज्जीवन होतच आहे. ओके, आव्हान काय आहे, प्रादेशिकता घडत
म्हणजे आता जे हे चालू आहे सगळं, ठीक आहे, त्याच्यामुळे काय होते, संघराज्याला आपल्या धोका निर्माण होतो. ठीक आहे, ओके. राज्यपाल व्यवस्था हेही एक आव्हान आहे. केंद्रीकृत संस्था आव्हान आहे. एकल विधानसभा नागरिकत्व आव्हान आहे, लक्षात घ्या. ओके, बाह्य शक्ती असते, तर हे सगळं तुम्हाला आव्हानामध्ये लिहावं लागेल. इथे जस्ट मी तुम्हाला सांगते, पण बरंच कंटेंट आहे जे तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये लिहावं लागतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे स्थानिक सरकार स्तरापर्यंत अधिकार आणि वित्त यांचं हस्तांतरण. सत्तेचं जे वाटप आहे त्या सत्तेच्या वाटपातील आव्हाने. आता इथे जर तुम्ही बघितलं, म्हणजे काही काही पॉइंट्स मी तुम्हाला एक्सप्लेन करते, सगळेच आपण इथे एक्सप्लेन करू शकत नाही. सत्तेच्या वाटपातील आव्हाने म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण करताना येणारी आव्हाने, बरोबर आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, सत्तेच्या वाटपातील आव्हाने. लक्षात आलं? क्लिअर? बघा, तर इथं तुम्हाला सत्तेचं विकेंद्रीकरण ही जी संकल्पना ही माहित पाहिजे. सुसंघटित आणि एकात्म स्वरूपाची एखादी व्यवस्था आहे, बरोबर, आणि त्या व्यवस्थेमध्ये जर तुम्ही अधिकाराचं ऑब्लिक सत्तेचं एकापेक्षा अनेक व्यक्तीमध्ये किंवा यंत्रणांमध्ये जे विभाजन करतो त्याला विकेंद्रीकरण म्हटलं जातं, बरोबर. मग ही जी विकेंद्रीकरणाची प्रक्रिया आहे मूलतः कशाशी निगडीत आहे, लोक प्रशासनाशी निगडीत आहे. लोक प्रशासनाशी निगडीत आहे. म्हणजे लोकशाही राज्यामध्ये सत्तेच्या विकेंद्रीकरणाचं जे तत्व आहे ते अभिप्रेत आहे आणि व्यापक राजकीय संदर्भात काय केलं जातं ते प्रामुख्याने विचारात घेतलं जातं. राजकीय सत्ता विविध स्तरांवरील राजकीय यंत्रणांमध्ये वाटून देऊन लोकांना त्या त्या ठिकाणी सत्तेमध्ये सहभागी होण्याची जास्तीत जास्त संधी देणं हे त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे, बरोबर. लक्षात आलं? आणि या सत्तेच्या वाटपामध्ये निर्णय घेणं, त्याची अंमलबजावणी करणं, वेगवेगळ्या स्तरांवरील यंत्रणांचं व्यवस्थापन करणं, याच्यामध्ये अपेक्षित काय असतं की लोकांचा सहभाग असला पाहिजे. म्हणजे सत्ता व जबाबदारी दोघांच्या वाटपामुळे आपापल्या स्तरावर कार्य करणाऱ्या यंत्रणांना काय प्राप्त होते, क्षेत्रीय आणि कार्यात्मक स्वायत्ता प्राप्त होते. आणि हेच सत्तेच्या विकेंद्रीकरणाचं वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. मग याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यानंतर पुढे डेलिगेशन ऑफ पॉवर असेल, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर असेल, याच्यामधला डिफरन्स तुम्हाला समजून घ्यायचा आहे. किंवा विकेंद्रीकरणामध्ये कोणत्या तत्वांचा समावेश होतो, विविध घटकांमध्ये कार्यभाराचं वाटप करणं, आपापल्या क्षेत्रामध्ये निर्णय घेण्याचे अधिकार देणं, बरोबर. मध्यवर्ती सत्ता आणि घटक सत्ता यांच्या कार्यकक्षात संविधान किंवा कायदा याच्यानुसार स्पष्ट करून आपापल्या क्षेत्रामध्ये घटक सत्तांना स्वायत्ता देणं, बरोबर. तर सत्तेचं जे विकेंद्रीकरण आहे ते मुख्यतः 3 प्रकारांनी होत असतं. लक्षात आलं? आता हे 3 प्रकार वगैरे मी इथं तुम्हाला काही एक्सप्लेन करत नाही, फार मोठं कंटेंट आहे, पण अशा प्रकारे आपली प्रिपरेशन इथं असली पाहिजे. नेक्स्ट आहे सरकारच्या विविध अंगामधील अधिकारांचं पृथक्करण, विवाद निवारण यंत्रणा आणि संस्था. एक्झाम्पल मला कमेंट बॉक्स मध्ये द्या. विवाद निवारण, विवाद निवारण संस्था आणि यंत्रणा. एखादं एक्झाम्पल तुम्ही मला देऊ शकता कमेंट बॉक्स मध्ये, ठीक आहे, ओके. पहिल्यांदा तर इथे क्लिअर काय पाहिजे, विवाद निवारण म्हणजे काय, बरोबर. भारतातील विविध विवाद निवारण यंत्रणा आणि संस्था कोणत्या आहेत, तर विवाद यंत्रणा ही सामाजिक, व्यावसायिक किंवा कायदेशीर संबंधामध्ये गुंतलेल्या 2 किंवा अधिक पक्षांमधील मतभेद किंवा तक्रारींचं निराकरण करण्यासाठी काय आहे, एक औपचारिक प्रक्रिया आहे. औपचारिक प्रक्रिया आहे, ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि विवादांचं निराकरण करण्यासाठी काय केलं जातं, विवाद प्रक्रिया वापरली जाते. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं वाटाघाटी, मध्यस्थी, संघर्ष निराकरण आणि सलोखा यांचा समावेश होतो. आता विवाद निराकरण यंत्रणेचे
वैशिष्ट्य, गैरन्यायिक स्वरूपाचा अर्थ काय असतो? गैरन्यायिक. बघा याच्यामध्ये तुम्हाला काय काय अभ्यासायचं आहे, लक्षात येते का? बघा लक्षात नाही आलं तर तुम्ही देऊ शकता एक्झाम्पल, कारण तुम्ही अगोदर अभ्यासलेला आहे हे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, लोक अदालत, ग्राम न्यायालय, लवाद आणि सलोखा, आंतरराज्य जलविवाद कायद्यातल्या तरतुदी, NWC आहे, NCSC आहे, NCST आहे, विवाद निवारणासाठी संस्थात्मक यंत्रणा, मानवी हक्क आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. ठीक आहे, ओके क्लिअर. तर हे सगळं तुम्हाला काय करावं लागतं, इथं अभ्यासावं लागतं. प्रशासकीय न्यायाधिकरण भाग सांगा, कलम सांगा, आर्टिकल सांगा. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल कधी झाली स्थापना, आर्टिकल पण सांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे भारताच्या घटनात्मक योजनेची इतर देशांशी तुलना. हा भाग सोपा आहे, हा काही मी जास्त इथे एक्सप्लेन करत नाही. ओके क्लिअर. त्याच्यानंतर आहे शासन आणि राजकारण. बघा याच्यामध्ये तुम्हाला शासन आणि राजकारण मध्ये बराचसा भाग जो होता ना, आधी पण राज्यसेवा मेन्सला विचारला जात होता. त्याच्यामध्ये तुम्हाला संसद आणि राज्य विधानमंडळे, त्यांची रचना, त्यांचं कामकाज, व्यवसायाचं आचरण असेल, अधिकार आणि विशेषाधिकार असतील, विधायी संस्थांचे अधिकार आणि विशेषाधिकारामुळे कोणते मुद्दे उद्भवतात, कार्यकारी आणि न्यायपालिका असेल, त्याची रचना असेल, त्याची संघटना असेल, कामकाज असेल, सरकारची मंत्रालय आणि विभाग असेल, दबाव गट तर बऱ्याच वेळा विचारलेला आहे पूर्वी पण, औपचारिक आणि अनौपचारिक संघटना असतील, त्यांची राजकारणामध्ये काय भूमिका आहे, लोकप्रतिनिधी कायदा याच्यावरती पण क्वेश्चन पूर्वी विचारले, त्याची ठळक वैशिष्ट्ये काय, हे सगळं तुम्हाला शासन आणि राजकारण मध्ये विचारतात. इथं तुम्हाला डॉक्टर अनिरुद्ध सर आणि घांगरेकर सरांचं एक पुस्तक आहे, शासन आणि राजकारण, बेस्ट बुक आहे. आणि अजून एक पुस्तक आहे, तुलनात्मक शासन आणि राजकारण, PB पाटील सरांचं पुस्तक. ही दोन पुस्तकं मोर दॅन सफिशियंट आहेत, लक्षात घ्या. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, हा जो पार्ट आहे ना शासन आणि राजकारण, इथं तुम्हाला दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचा अहवाल करायचा आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे मुख्य परीक्षेला परिस्थितीचं मूलभूत आकलन गरजेचं आहे. प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची हे मी तुम्हाला सांगितलंय. वर्तमान घटनांशी संकल्पना जोडण्यासाठी तुम्हाला जे लेख आहेत त्याच्या छोट्या छोट्या आवृत्त्या तयार कराव्या लागतील. आणि ARC अहवाल आहे ना, ते ARC अहवाल तुम्हाला इथं खूप जास्त मदत करतील. लक्षात आलं, क्लिअर. तर शासन आणि राजकारण हा जो भाग आहे, हा भाग दिसताना तुम्हाला सोपा दिसतोय, ठीक आहे, पण व्यवस्थित करायचंय आपल्याला. ओके चला, ठीक आहे. तुलनात्मक शासन आणि राजकारण हे तुम्ही व्यवस्थित करून घ्या. बाकी तुम्हाला अजून याच्यामध्ये करंट अफेअर्सचा भाग जोडू शकता, ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एकच मिनिट थांबा. बघा याच्यामध्ये ना, याच्यामध्ये आपण काय करतो माहिती का, पुस्तकं जी आहेत ना, पुस्तकं तुम्हाला खूप छान इन्फॉर्मेशन देतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ही पुस्तकं बघितली ना, उदाहरणार्थ हे पुस्तक आहे घांगरेकर सरांचं आणि डॉक्टर अनिरुद्ध सरांचं. याच्यामध्ये तुम्हाला तुलनात्मक राजनीती दिलेली आहे ऑलरेडी. विषय तुलनात्मक शासनाच्या अध्ययनाचे आधार आहेत, तुलनात्मक शासनाची व्याप्ती आहे, अध्ययनाचं महत्व आहे. त्याच्यानंतर कायदे मंडळ असते, कार्यकारिणी असेल, पक्ष पद्धती आहे, दबाव गट आहे. त्याच्यानंतर नोकरशाही म्हणजे काय तुम्हाला दिलेलं आहे, त्याचं महत्व, प्रकार. राजकीय प्रक्रियेमध्ये तुम्हाला राजकीय सामाजिकरण म्हणजे काय, राजकीय आधुनिकीकरण म्हणजे काय, राजकीय संसूचन किंवा राजकीय संचार म्हणजे काय, संसूचन सिद्धांत पण तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे. विभाग 4 जो आहे पुस्तकाचा, भारतीय राजकीय व्यवस्था, ज्याच्यामध्ये वसाहतवादी ब्रिटिश राजवट आणि राष्ट्रवादी चळवळ हे तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटना, सरनामा, स्वरूप, वैशिष्ट्ये असतील, त्याच्यानंतर तुमचे संघराज्य असेल, नियोजन आणि विकास असेल, हे सगळं तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळून जातंय. चला नेक्स्ट आपण आपला पुढचा पार्ट कंटिन्यू करूया.
बघा, तर ही 2 पुस्तकं आहेत, इंडियन गव्हर्नन्स तथा भारतीय प्रशासन. हा जो पार्ट आपण बघतो याच्यासाठी तुम्ही हे VP पाटील सरांचं पुस्तक वापरू शकता. बेस्ट बुक आहे. बघा, जास्त पुस्तकं वापरण्यापेक्षा एकच पुस्तक जास्त वेळा वाचा, जास्त वेळा अभ्यासा. ठीक आहे, ओके. तर शासन, आता याच्यामध्ये आपण पॉलिटीचा भाग बघितला, हा आहे गव्हर्नन्स. शासन म्हणजे काय, अगोदर मी याच्याबद्दल तुम्हाला एक्सप्लेन करते. शासन म्हणजे काय? शासन आपण म्हणू शकतो जटिल प्रणाली किंवा प्रक्रिया, कार्य, संरचना, नियम, कायदे आणि निकषांची एक चौकट आहे. ठीक आहे, जी व्यक्तींच्या संघटित गटातील संबंध, परस्पर संवाद, शक्तीची गतिशीलता आणि संप्रेषण याच्यामधून निर्माण होते आणि जी केवळ स्वीकार्य आचरण आणि पद्धतीच्या सीमा निश्चित करत नाही. याला तुम्ही म्हणता शासन. ही जरा टेक्निकल भाषा. ठीक आहे, शासन म्हणजे काय, थोडक्यात देशाच्या कारभाराचं व्यवस्थापन करण्यासाठी सगळ्या स्तरावरती राजकीय आणि प्रशासकीय अधिकाराचा वापर. हे तुम्हाला समजेल, बरोबर. तर देशातील शासन म्हणजे काय, गव्हर्नन्स म्हणजे काय, तर देशाचा कारभार आहे. तर त्या देशाच्या कारभाराचं तुम्हाला करायचं व्यवस्थापन, बरोबर. आणि हे व्यवस्थापन करण्यासाठी सगळ्या स्तरावरती राजकीय आणि प्रशासकीय अधिकाराचा वापर करणं. ठीक आहे, लक्षात आलं, क्लिअर. तर शासन म्हणजे काय हे तुम्हाला इथं पहिल्यांदा तर अर्थ माहित पाहिजे बघा, मग आपण पुढे गेलं पाहिजे. ठीक आहे, प्रशासन आणि शासन याच्यामधला पण अर्थ तुम्हाला माहित पाहिजे, बरोबर. तर हे सगळं आपल्याला इथं क्लिअर असलं पाहिजे. सुशासन म्हणजे काय, प्रशासन म्हणजे काय, शासन म्हणजे काय. तर इथं तुम्हाला अभ्यासाचं आहे विविध संवैधानिक पदांवर नियुक्ती, हे विचारलेलं असतं आपल्याला फॅक्च्युअल डाटामध्ये. विविध संवैधानिक संस्था, कार्य आणि त्यांच्या जबाबदाऱ्या, वैधानिक, नियामक आणि विविध अर्धन्यायिक संस्था. एका अर्धन्यायिक संस्थेचं एक्झाम्पल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. विविध क्षेत्रांच्या विकासासाठी सरकारी धोरणं असतील, त्याच्यामध्ये केलेला हस्तक्षेप असेल, सरकारी हस्तक्षेपाची रचना आणि अंमलबजावणीमुळे झालेल्या समस्या असतील, विकास प्रक्रिया आणि उद्योगाचा विकास असेल, स्वयंसेवी संस्था, बचत गट, विविध गट, संघटना, देणगीदार, धर्मादाय संस्था, संस्थात्मक आणि इतर भागधारकांची भूमिका. याच्यामध्ये स्वयंसेवी संस्था म्हणजे काय, धर्मादाय संस्था म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला विचारते की धर्मादाय संस्था काय असतात, कोणी सांगू शकतं मला? वेळ देते मी तुम्हाला. धर्मादाय संस्था म्हणजे काय बघा, धर्मादाय संस्था ही एक संस्था असते जिची प्राथमिक उद्दिष्ट काय असतात. प्राथमिक उद्दिष्ट असतात परोपकार आणि सामाजिक कल्याण, शैक्षणिक, धार्मिक किंवा सार्वजनिक हित किंवा सामान्य हितासाठी असे त्यांचे उपक्रम असतात. मग हे कसं कार्य करते, धर्मादाय संस्था काय करतात, अशा लोकांना एकत्र आणतात जे एखाद्या कारणाची काळजी घेताना जेणेकरून ते फरक करू शकते. ठीक आहे, मग अनेक प्रकारे मदत, थेट मदत पण करतात, माहिती देतात, समस्येबद्दल जागरूकता वाढवतात. मग अशा धर्मादाय संस्था महत्वाच्या आहेत का? आहेत, लक्षात घ्या, महत्वाच्या आहेत, बरोबर. पैसे कमवतात का? असले काही क्वेश्चन आपल्याला करायचे नाहीयेत. तुम्हाला फक्त धर्मादाय संस्था म्हणजे काय हे माहिती पाहिजे, बरोबर. लक्षात आलं, क्लिअर. चला, तर थोडक्यात माहिती दिली मी. आपण बघूया पुढे, जर पॉसिबल झालं लेक्चर घेणं तर घेऊया, अदरवाईज तुम्ही पुस्तकं वापरून सेल्फ स्टडी करू शकता. कारभार, पारदर्शकता आणि जबाबदारी महत्वाचे पैलू आहेत शासनामध्ये. ई शासन, आता हे ई शासन बद्दल सांगायची काहीच गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे. अनुप्रयोग असेल, मॉडेल असेल, त्याचं यश असेल, मर्यादा का आहेत त्याच्या, नागरिकांची सनद का आहे, पारदर्शकता आणि जबाबदारी आणि संस्थात्मक आणि इतर उपाय, हा सगळा भाग तुम्हाला शासन या पार्टमध्ये अभ्यासावा लागेल. लक्षात ठेवा. याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, याच्यासाठी अगेन तुम्हाला द हिंदू मधले लेख असतील, आर्थिक सर्वेक्षण असेल, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो असेल, ARC अहवाल असेल, हे सगळं तुम्हाला या पार्ट साठी सुद्धा करावे लागेल. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट आपल्याला करायचं आहे सामाजिक न्याय. इथं बघा, हा सोपा पार्ट आहे. इथं तुम्हाला सामाजिक न्याय मध्ये काय करायचं आहे, केंद्र आणि राज्यांद्वारे लोकसंख्येचे जे असुरक्षित घटक आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या योजना तुम्हाला इथं अभ्यासाव्या लागतात. ठीक आहे, सामाजिक न्याय म्हणजे काय माहिती पाहिजे की नाही आपल्याला, आपण त्याला
गव्हर्नमेंटच्या स्कीम म्हणतो डायरेक्ट, बरोबर. सामाजिक न्याय म्हणजे समाजातील संपत्ती, संधी आणि विशेष अधिकारांच्या वितरणाशी संबंधित न्याय आहे, जिथं व्यक्तींचे हक्क ओळखले जातात आणि संरक्षित केले जातात. ठीक आहे, लक्षात आलं. सोशल जस्टिस, बरोबर. संकल्पना समजून घ्या अगोदर. तसं तरी संकल्पना शिकवायला पण खूप वेळ लागते बघा. जर तुम्हाला सुरुवात बेसिक पासून सगळं माहित असेल तर खूप चांगला स्टडी होतो. फॉर एक्झाम्पल, मी जर तुम्हाला म्हटलं की सामाजिक न्याय काय, याच्यावरती तुम्ही एक टीप लिहू शकता का? सामाजिक न्याय हा एक न्यायाचा प्रकार आहे. मग आधुनिक काळामध्ये सामाजिक न्याय संकल्पनेला महत्व प्राप्त झालंय. व्यक्तींमध्ये जात, धर्म, वंश, लिंग, पंथ, जन्मस्थान या सामाजिक आधारावर भेदभाव न मानता प्रत्येक व्यक्तीला समान संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. कशाची? विकासाची, बरोबर. म्हणजे सामाजिक न्याय. कृत्रिम सामाजिक भेदभावावरती आधारित जी अन्याय्य व्यवस्था आहे त्याच्यावरती जो मानवी उपाय केला जातो तो म्हणजे सामाजिक न्याय. बहुआयामी संकल्पना आहे. समूहाच्या हिताच्या दृष्टीने व्यक्तीच्या अधिकारावर विवेकी बंधनं घातली जातात, हे महत्वाचं आहे. मग इथे राज्याच्या भूमिकेला महत्व आहे का? आहे, बरोबर आहे. तर हेही तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागेल. सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे. सामाजिक न्याय संकल्पनेला बहुतांश वेळा उदारमतवाद, भांडवलशाही, औद्योगिकीकरण, नफा, मजुरी, कल्याणकारी लाभ अशा आर्थिक परिप्रेक्ष्यामध्ये मांडलं जातं. त्याच्यामुळे सामाजिक न्याय म्हणजे कोणाला काय मिळेल याबाबतची मांडणी ठरते, बरोबर. म्हणजे अभ्यासक असतात, बरेच अभ्यासक काय म्हणतात की सामाजिक न्याय समजून घेताना त्यांनी चुका केलेल्या आहेत. समाजवादी विचारवंत काय करतात? अन्न, वस्त्र, पाणी, आरोग्य सेवा, व्यक्तिगत सुरक्षा यांच्या पूर्तीला सामाजिक न्याय मानतात, बरोबर. म्हणजे एक परफेक्ट अशी याची व्याख्या नाहीये. लक्षात आलं. मग आता मला सांगा, भारतात परंपरेने काही घटकांना वर्ण, जात, वंश, लिंगभाव याच्या आधारावरती सत्तेपासून, संपत्तीपासून, प्रतिष्ठेपासून दूर ठेवले, बरोबर. प्राथमिक गरजा आणि मानवी दर्जाच्यापासून वंचित ठेवले. मग अशा समूहाच्या कल्याणासाठी विशेष उपाययोजना केल्या पाहिजेत. या जाणीवेमधून भारतामध्ये सामाजिक न्यायाची संकल्पना उदयाला आली. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर कल्याणकारी योजनांची माहिती, कामगिरी तुम्हाला इथं बघावी लागेल. लोकसंख्येतील असुरक्षित घटक आहेत त्यांचं संरक्षण असेल, त्यांची भरण्यासाठी यंत्रणा असेल, कायदे असतील, संस्था आहेत, हे सगळं तुम्हाला इथं अभ्यासावं लागेल. आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन यांच्याशी संबंधित सामाजिक क्षेत्र सेवांचा विकास असेल, व्यवस्थापनाशी संबंधित समस्या असतील, या तुम्हाला इथं अभ्यासावे लागतील. त्याच्यानंतर गरिबी आणि भूक याच्याशी संबंधित ज्या समस्या आहेत त्या देखील आपल्याला इथं अभ्यासावे लागतात. मग याच्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला द हिंदू न्यूजपेपर आहे, त्या द हिंदू न्यूजपेपर मधले जे आर्टिकल येतात ना, म्हणजे आता इथं आपण काय बघतोय? सोशल जस्टिस बघतोय. सोशल जस्टिस म्हणजे काय? आपल्या भारतामध्ये कोणत्या अर्थाने ही संकल्पना उदयाला आली आहे की बाबा आपल्या भारतामध्ये परंपरेने वर्ण, जात, वंश, लिंगभाव या आधारावरती सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा याच्यापासून अलिप्त ठेवलं जातं, बरोबर. मग त्यांच्यासाठी शासन जे प्रयत्न करते, जे असुरक्षित घटक आहेत त्यांच्यासाठी कोणत्या योजना आहेत, सरकार काय मदत करत आहे, हे सगळं तुम्हाला करंट अफेअर्स मधूनच इथं समजू शकेल. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर तो आंतरराष्ट्रीय संबंध बघा. आंतरराष्ट्रीय संबंध, ठीक आहे. आता आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय हे आधी समजून घ्या, मग तुम्ही पुढे जावा. ठीक आहे. दोन सार्वभौम राष्ट्र आहेत, तर या दोन सार्वभौम राष्ट्रांमध्ये आपण थोडासा पेन चेंज करू. या दोन सार्वभौम राष्ट्रांमध्ये राजकीय, आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात येणाऱ्या सलोख्याच्या, तटस्थतेच्या
किंवा संघर्षाचे जे संबंध आहेत त्या संबंधांना व्यापक अर्थाने काय म्हटलं जातं, आंतरराष्ट्रीय संबंध म्हटलं जातं. बरोबर. एका राष्ट्रातील व्यक्तीचा अथवा व्यक्तींच्या समूहाचा दुसऱ्या राष्ट्रातील व्यक्तीशी अथवा व्यक्तीच्या समूहाशी अनेक कारणांनी संबंध येत असतो. बरोबर. आणि या संबंधाचे परस्परांच्या हिताच्या दृष्टीनं नियमन करायचंय. काय करायचंय? नियमन करायचंय. हे कार्य कोणाचं असतं? शासनाच्या कार्यकक्षेमध्ये येतं. बरोबर. त्याच्यामुळे साधारणपणे 2 अगर अधिक संबंध स्वतंत्र राष्ट्रामधील राजकीय संबंधांना काय म्हटलं जातं? आंतरराष्ट्रीय संबंध म्हटलं जातं. ठीक आहे. ओके. तर ही संकल्पना मी थोडक्यात तुम्हाला सांगितली. बरीच मोठी आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं पहिलं महायुद्ध असेल, औद्योगिक क्रांती असेल, याचा पण थोडासा महत्त्व इथं समजावून घ्यावं लागतं. दुसरं महायुद्ध असेल, दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेली संयुक्त राष्ट्र ही आंतरराष्ट्रीय संघटना काय करते? आंतरराष्ट्रीय संबंधांना विचार विनिमयाने स्थिरता आणि सुसंबद्धता प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. बरोबर. तर हे सगळं आपल्याला इथं करावं लागतं. इथं भारत आणि त्याचे शेजारचे देश असतील, त्याच्यामध्ये संबंध असतील, द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक गट असतील, भारताचा समावेश असलेला किंवा भारताच्या हितसंबंधावर परिणाम करणारे करार असतील. आपल्या केसागर पब्लिकेशनचं एक बुक आहे, तुम्ही हे वापरू शकता. इथं एक डिपार्टमेंटल PSI साठी पण पुस्तक आहे इंटरनॅशनल रिलेशन वरती, पण तुम्हाला राज्यसेवेसाठी सेपरेट बुक इथं मिळत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला भारताच्या हितसंबंधांवर विकसित आणि विकसनशील देशाच्या धोरणांचा आणि राजकारणाचा प्रभाव महत्वाचा आहे. तर हे तुम्हाला इथं करावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं भारतीय डायस्पोरा, ठीक आहे, भारतीय डायस्पोरा म्हणजे काय ते आधी माहित पाहिजे. बघा, डायस्पोरा म्हणजे काय? विविध कारणामुळं, समजून घ्या. डायस्पोरा म्हणजे काय? विविध कारणामुळं त्यांच्या जन्मभूमीपासून दूर राहणाऱ्या लोकांचा. ठीक आहे. म्हणून भारतीय डायस्पोरा म्हणजे काय? सध्या भारताबाहेर राहणारे, तात्पुरते असतील किंवा कायमस्वरूपी असतील, लोकांचा समूह जे त्यांचे मूळ भारतात शोधू शकतात. ओके, क्लिअर. मग भारतातील सर्वात जास्त डायस्पोरा कोणत्या राज्यामध्ये आहे? केरळमध्ये आहे. NRI रेमिटन्स जास्त आहे. बरोबर. हे तुम्ही इथं सांगू शकता. ओके. तर संकल्पना क्लिअर करून घ्या. संकल्पना क्लिअर झाल्या की मग पुढच्या बाबी आपल्याला इथं आपल्याला सोप्या जातात. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, 2024 मध्ये एक न्यूज होती बघा. सांगू शकता का कोणती न्यूज होती? डायस्पोरा किती प्रकारचे असतात तेही आपल्याला इथं शिकायचं आहे. सगळ्यात महत्वाचं डायस्पोरा म्हणजे काय हे तुम्ही आधी शिकून घ्या. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, एजन्सीज आणि मंच, त्यांच्या रचना आणि आज्ञापत्र. तर इंटरनॅशनल रिलेशन हे दिसताना फार सोपं दिसतंय, पण एवढं सोपं नाहीये. कारण का इथं तुम्हाला पूर्णपणे करंट अफेअर्स वरती जोर द्यावा लागतो. ठीक आहे. ओके. याच्यासाठी तुम्हाला MEA ची वेबसाईट वापरावी लागेल आणि द हिंदू मधले जे लेख आहेत ना ते लेख वापरावे लागतील. आणि आपलं केसागर पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे, ते पुस्तक, बरीच पुस्तकं 2025 साठी मार्केटमध्ये येणार आहेत. इथिक्सचं पुस्तक आहे, इंटरनॅशनल रिलेशन आहे, ऑप्शनलची पुस्तकं आहेत. ठीक आहे. तर पुस्तकं मराठीमध्ये मिळतील का नाही मिळतील याचं टेन्शन सोडून घ्या, पुस्तकं अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर बघा, GS पेपर 2 ची तयारी करण्यासाठी तुम्हाला 2 मूलभूत बाबी आहेत, 2 पैलू आहेत. एक तर विषय समजून घ्या, आणि कुठलाही विषय असू द्या, सिलेबसची एक प्रत तुमच्या जवळ ठेवा. लक्षात घ्या, सिलेबसची, प्रत्येक सब्जेक्टच्या सिलेबसची एक प्रत आहे ना, ती तुमच्या जवळ असणं फार महत्वाचं आहे. ओके. आता आपण थोडं बघूया की याच्यावरती आन्सर कसे विचारले जातात, क्वेश्चन कसे विचारले जातात. ठीक आहे. जनरल स्टडीज पेपर 2. ओके, क्लिअर. त्याच्याशिवाय आपल्याला कसं करणार की आपल्याला हे समजलंय, आज जे मॅडमनी डिस्कस केलंय ते समजलंय.
ठीक आहे. बघा, एक क्वेश्चन मी इथं तुम्हाला देते. क्वेश्चन आहे की आफ्रिकन देशांसोबत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, हा जो क्वेश्चन आहे आता मी सिलेबस डिकोड करून दिला, त्याच्यामध्ये कोणत्या भागाला रिलेट करतो. देशांसोबत भारताच्या सहभागाचे धोरणात्मक महत्व आणि ते भारताच्या व्यापक परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांशी कसे जुळते. परराष्ट्र धोरणाशी रिलेटेड क्वेश्चन आहे, बरोबर आहे, कळलं तुम्हाला. जुळते चर्चा करा. ठीक आहे, चर्चा करा 150 शब्दामध्ये. ओके, हा आहे आपला क्वेश्चन, लक्षात घ्या. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. तुम्ही याचा आन्सर लिहू शकता किंवा प्रयत्न तरी करा लिहायचा. ठीक आहे, हा प्रयत्न केला पाहिजे की नाही, प्रयत्न करा. अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. क्लिअर. किंवा अजून एक क्वेश्चन मी तुम्हाला सांगते. भारताच्या एकच मिनिट थांबा. भारताच्या शेजारी देशांसोबतच्या बदलत्या संबंधांचा प्रादेशिक स्थिरता आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांवर होणाऱ्या परिणामांची चर्चा करा. असा पण एक क्वेश्चन तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, मग इथं तुम्हाला काय माहिती पाहिजे बघा. भारताच्या विकासाचा अगोदर तुम्ही परिचय करून द्या. ठीक आहे, शेजारचे जे देश आहेत त्यांचे जे संबंध आहेत, प्रादेशिक स्थैर्य आहे, त्याचा प्रभावाचं तुम्ही वर्णन करा. बदलते संबंध, धोरणाचं वैशिष्ट्य काय ते तुम्ही इथे लिहू शकता. ठीक आहे, ओके. ऐतिहासिक संदर्भ द्या. चायना फॅक्टर लिहा. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान. आणि प्रादेशिक स्थिरता प्रभाव, सुरक्षेची चिंता आहे, चायना फॅक्टर आहे, आर्थिक सहकार्य आहे, सीमा आव्हान आहेत, सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी आहे. बरोबर. परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट लिहा. शेजारी प्रथम धोरण असेल, कृतीपूर्व धोरण असेल, आर्थिक एकात्मता असेल. बरोबर. तर हे अशा प्रकारे जे कंटेंट आहे ना, हे कंटेंट आपण इथं लिहिलं पाहिजे. जस्ट 2 क्वेश्चन मी इथं तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. तर पुस्तकं अवेलेबल आहेत, लक्षात घ्या. मी जेवढी पुस्तकं सांगितले तेवढी पुस्तकं नक्की वापरा. तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट पार्ट मध्ये. गुड डे, टेक केअर.